नमस्कार मंडळी. चला तर 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये रवा लाडू कसे बनवायचे ते पाहतो. 1 किलो रव्यासाठी 300 ग्रॅम इथे साखर लागणार आहे पिठी. त्यानंतर तूप लागणार आहे, किसून घेतलेलं खोबरं, वेलची पावडर, काजू बदामाचे काप. तर चला आता गॅसवरती कढई ठेवूया. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. त्यामध्ये काजू बदामाचे काप जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे मिनिटभर. त्यानंतर मिनिटभर आपल्याला खोबरंसुद्धा खुरखुर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे भाजून आता साईडला ठेवायचं. याने जास्त दिवस लाडू आपले टिकतात. त्यानंतर आपल्याला रवासुद्धा चांगला बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. जास्त रव्याचा कलर बदलायचा नाही. थोडासा बदामी कलर आला की काढून घ्यायचा. त्यामध्ये वेलची घालायची, तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स, खोबरं आणि पिठी साखर घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं आपलं सारण कोमट आहे तोपर्यंतच कोमट पाणी घ्यायचं आहे. त्यावरती शिंपडायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये दुधाचा अजिबात वापर करायचा नाही. दुधाचे लाडू लय वेळ तर 5 दिवस टिकतात, पण हे लाडू 15 दिवस ते 3 आठवडे आरामशीर टिकतात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.